चांगलं हे झालं होतं रे. तसं शक्यच नाही ना पुढे येणार. नाही पुढं जातच नाही आतमध्ये नासून जात आहे. कोणतं जरी फळ बघितलं तरी प्रत्येक फळाला झालेलं आहे. प्रत्येक फळालाच मार लागला ना. असंच आपण तोडलं तरी हरभरा काढत होती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज गेल्यामुळे जीवनसत्व आणि प्रकाशन करून टाकावं लागेल. रोटर मारून टाकायचं. रोटर नाही तर कट करून बुडा करून त्याचा फडवा जरा किती दिवसाचा आहे आता 7 महिने आता येण्याचं होतं आत तिकडे बरीच झालं पडले. 6 एकर आहे. 6 एकर आहे. अन्नाचे स्टोर 6 एकर आहे. फारच वाईट झालं. मी ते बघितलं नारांचा खच बघितला सगळ्या मोबाईल मागे म्हणजे नाही हे बुडाला सुद्धा हे झालं काहीच राहिलं कटच करून परत तेवढाच दिवस त्याला जाणार सुधारणारच नाही नाही हे काढावंच लागणार. फोडवाच धरावं लागणार. लागणीचं पहिलं पीक गेलं. पहिलं पीक गेलं. खोडव्याला किंमत ही येत नाही. रेट ऍव्हरेज नाही ना. ऍव्हरेज पण नाही आणि साईज बी कमी होती. एक्सपोर्टला चालत नाही. आपण लोकलला विकावं लागेल इथं. गाडी झाली वारच तेवढं आता बघितलं ना वाराची गतीच लय होते. लय गती त्यामुळे झाड तिकडे तर जो ऊसाचं वहिनी तसं झालं 100 एकराचं किरसुनी झाली direct. काहीच राहिलं काय राहिलंच नाही की ते काय होतं सगळी मिरची आणि 600 झाडं पडले. हा काय ऊस आहे हा ऊस आहे, ऊस आहे. काहीच राहिलं नाही. 600 झाडं पडले 2000 मध्ये. इथं रोप सुद्धा राहिलं नाही. नाही, काहीच राहिलं नाही. ही 8-10 दिवस चालू झाली. ही गारांनी बघा की रोड एवढे मोठे झाले होते अशी अशी झालती, अशी झालती. थोडासा झाड हा, फुलकळी लागली होती ना त्याला. काही वरला काढता प्लॉट मध्ये पडून त्या प्लॉट मध्ये सगळं म्हणजे गार उतरले. हा नवीन आलाय आता. हा नवीन आता हे जी परत तयारी ह्याला पूर्वीपासून पहिल्यापासून वहिनी मागच्या वेळेस 3 महिन्यापूर्वी जवळ 4 लाख रुपये घालून सगळे शेणखत वगैरे भरले. आता सगळी परत कळी वगैरे गेली. इथे हातच चांगला आहे बरं. नाही त्याची कळी गेली ना 1 वर्ष वाया गेली. हा 1 वर्ष कळीवर होतं. हा कळीवर आणि ह्याला गार डोळ्याला लागेल नाही काय दाखव काय झालं जेवढं मोठं फळ सुरुवात 2 दिवसात खराब होऊन जाते. काळ पडून जाते. आणि वहिनी साहेब ही बाग अख्खी तयार आणि केळीची पण हा समोरची केळी आहे. कोणती पण सुरुवात आणि हे बघा वहिनी साहेब शेजारी शेवगा आहे. शेवगा तर अख्खा काढून टाकायचं. तो बादच होतो. हे आता फळ आले तरी त्याचा काही उपयोग नाही. जरी हे फळ मोठं मार झालं लागल्यामुळे आतमध्ये काळा पडला मार्केटला विकलं जात नाही. नाही नाही ते तर झालंच पण वहिनी साहेब आता हे बघा. खालच्या ह्याला पण लागले ना. हा हे जवळजवळ 4.5 एकर डाळिंब इथं आणि पहिले वर केळी परत
परत निलेश उपसरपंच तुम्ही निलेश एक्सपोर्ट करायचा हो हा, हा. 70% एक्सपोर्ट जातो वहिनीचे आणि राहिलेला माल पुणे मार्केट इतकं चांगला माल आहे. ह्यांनी टोमॅटो मध्ये मागच्या वर्षी एकरात किती रुपये केले सांग? 30 टन माल काढला होता. हा 15 लाख रुपये झाले. टोमॅटोचा भाव. नोकरी सोडून शेती करतोय चांगली शेती चांगली शेती करतो हा, पण ते आता असं काय झालं, निसर्गाच्या पुढं काय निलेश इथं. त्या निलेशची केळी- उपसरपंच आहे आमचा, त्यांची त्याच्या केळी. समोरची केळी केळी, हा. निलेश कोकरे. ही आपलीच आहे की आता एक महिन्यानंतर व्याज ही 75 गुंठे हा काय ठिकाणी पडली आणि सगळी ही झाली. मला यायचा तर राहिला. हा आता एक 15 दिवसानंतरच वेन चालू होणार आहे. गारांच्या माळामुळे सगळं ही झाली आणि सगळी पानही फाटलेत. आम्ही दोघंच असते अच्छा तुम्ही दोघंच असता दोघं असता अच्छा 88 नंबर हो सांगितलं पाटील काय राहिलं नाही रे ठीक आहे हा ड्रिप ठीक आहे चल बघा एक्सपोर्टचा आहे ना दरवर्षी काय केली असतं तू? नाही केळी नसते उसत असते ह्या वर्षी केळी केली.